शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आज मी इथे आली आहे ते मराठी व्याकरण हा जो विषय आहे त्याची शिकवण्याची सुरुवात करायला. खरं तर मी स्वतः इंग्रजी या भाषेतनं शिकले आहे. जरी माझी मातृभाषा मराठी असली तरी मी इंग्रजी माध्यमाची विद्यार्थिनी आहे. त्यामुळे इंग्रजी आणि इंग्रजीचं व्याकरण हे मला तसं ठाऊक होतं आणि मी इंग्रजी ग्रामर आधी शिकवलेलं पण आहे. मात्र मराठी मातृभाषा आहे आणि आपण ती घरी बोलतो, पण मराठी शिकवण्याची, व्याकरण शिकवण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. आपले विवेक इंगळे सर जे आहेत समूहाचे संस्थापक, त्यांनी मला मराठी व्याकरण शिकवण्याविषयी विचारलं, तेव्हा मी स्वतः मराठी व्याकरण शिकायला सुरुवात केली आणि मग आता शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर माझी आपल्या सगळ्यांना अशी विनंती आहे की काही चूकभूल असल्यास मला माफ करावं आणि आपल्या त्या संदर्भातील काही सूचना असतील, काही सुधारणा मला सांगायच्या असतील शिकवण्याविषयी मराठी व्याकरण, तर माझ्यापर्यंत त्या नक्की पोचवाव्यात. धन्यवाद. आज आपण सुरुवात करणार आहोत मराठी व्याकरण शिकायला. सुरुवात आपण वर्णमालेपासून करूया. त्याच्या अगोदर एखाद्या वाक्यात काय घटक असतात ते आधी आपण बघू. वाक्य म्हणजे काय, तर आपल्या मनातील विचार अर्थानुसार क्रमाक्रमानं मांडणं म्हणजे वाक्य. थोडक्यात म्हणजे अर्थपूर्ण जो शब्दसमूह असतो त्याला आपण वाक्य असं म्हणतो. उदाहरणार्थ, राजू अभ्यास करतो हा अर्थपूर्ण शब्दसमूह आहे. राजू, छान, मी असे 3 शब्द जर मी एकत्र केले तर ते वाक्य होत नाही, कारण त्याला अर्थ नाही. त्यामुळे अर्थपूर्ण शब्दसमूह असेल तरच त्याला वाक्य असं म्हणतात. आता शब्द म्हणजे काय, तर ठराविक क्रमाने येणाऱ्या अर्थपूर्ण अक्षरसमूहाला शब्द म्हणतात. उदाहरणार्थ, वरील जे वाक्य पाहिलं आपण त्यात रा आणि जू ही 2 अक्षरं एकत्र आलेली आहेत आणि हे एकत्र येणं अर्थपूर्ण आहे. ब ही ण, हे ब ही ण एकत्र येऊन त्याला एक अर्थ प्राप्त झालेला आहे, म्हणून हा शब्द आहे. मग आपण अक्षर म्हणजे काय, हे काय अक्षर म्हणजे काय, तर मुखावाटे बाहेर पडणारे जे ध्वनींच्या खुणा आहेत त्यांना आपण अक्षरं म्हणतो. आणि अक्षरं ही या ध्वनींच्या किंवा आवाजांच्या खुणा असल्यामुळे त्यांना आपण ध्वनिचिन्ह असंही म्हणतो. वाक्यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक शब्द असतात तर 2 किंवा अधिक अक्षरांचा शब्द बनतो. काही काही वेळेस एका अक्षराचा सुद्धा शब्द असतो. आपल्याला माहिती आहे, उदाहरणार्थ मी, तो, ते, तू, स्त्री हे एक एक अक्षराचे शब्द आहेत. एखादं अक्षर म्हणजे ध्वनी. आता आपल्या मुखावाटे ध्वनी बाहेर पडतो, मग तो आपण कागदावर लिहिताना चिन्हांनी किंवा कोणांनी लिहून दाखवतो, म्हणजेच ध्वनिचिन्ह वापरतो. बहीण हा जर शब्द असेल तर त्यात ब, ही, अण अशी ध्वनिचिन्ह आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आपण आता वर्ण म्हणजे काय ते बघणार आहोत. मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. मी परत एकदा व्याख्या काय सांगते. मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणतात. आता ब हा जो ध्वनी आहे, तर आपल्याला वाटतं की प्रत्येक अक्षरात एकच ध्वनी आहे, पण मी जेव्हा ब हे उच्चारते तेव्हा त्यात ब आणि अ
हे 2 ध्वनी आहेत. तसंच ही हे जे अक्षर आहे त्यात ह ई अशी 2 ध्वनी आहेत. ह आणि ई मिळून ही झाला. आता न हा जो ध्वनी आहे त्यात अण म्हणजे हलंत आणि हे मूळ ध्वनी आहेत. तर हे जे मूळ ध्वनी असतात, मूलध्वनी, त्यांना आपण वर्ण असं म्हणतो. आणि मराठी भाषेत असे 48 मूळ ध्वनी आहेत आणि ह्यांची जी मालिका तयार होते त्यांना आपण वर्णमाला किंवा मूळाक्षरं म्हणतो. आता ही वर्णमाला काय आहे तर अ, आ, इ, ई, उ, ऊ, रू, लू, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा. क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, स, ह, ळ. हे जे सगळे आहेत हे आहेत मूळाक्षरं. या सर्व मूळाक्षरांना वर्णमाला असं म्हणतात. तर आज आपण इथेच थांबूया. आज आपण पाहिलं की मूलध्वनी म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय, शब्द म्हणजे काय, वाक्य म्हणजे काय आणि मराठी भाषेत 48 मूळध्वनी किंवा मूळाक्षर आहे हे आज आपण पाहिलेलं आहे. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.